राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मार्कडवाडीमध्ये काय सगळा धिंगाणा चालू आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल सकाळपासून. आज त्या ठिकाणी राम सातपुते, आपले गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे गेलेले फेक नरेटिव्हच्या विरोधामध्ये बोलायसाठी. काय फेक नरेटिव्ह आहे तर त्या ठिकाणचे आमदार, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी मार्कडवाडी गावामध्ये, त्यांना असं वाटलं उत्तमराव जानकरांना की मार्कडवाडी गावामध्ये जे काय मतदान झालेलं आहे ते मतदान माझं मतदान आहे सगळं, आणि EVMच्या मशीनवरती ते राम सातपुतेंना मतदान गेलेलं आहे. रिअलमध्ये तुम्हाला सांगायचं तर राम सातपुतेंचा पराभव झालेला आहे, उत्तमराव जानकरांचा विजय झालेला आहे. विजय झाल्यानंतर देखील एखादा आमदार या गोष्टी बोलतो किंवा ही गोष्ट बोलायला तयार आहे, करायला तयार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी विधानसभेच्या आमदाराचा राजीनामा द्यायला तयार आहे, पुन्हा निवडणूक करू आणि पुन्हा आपण तपासू की कोणाला किती मतं पडतात ते. म्हणजे एवढी प्रतिष्ठेची निवडणूक ह्यांना का करायची, म्हणजे नक्कीच काहीतरी उत्तमराव जानकरांना मिळाले का. आणि हे गोष्ट दाखवण्यासाठी त्या ठिकाणी मार्कडवाडीमध्ये मीडियांचं सगळं हाऊसेस तयार झालेले. त्या ठिकाणी मार्कडवाडी गाव हे ट्रेंडिंगला चालू आहे सध्या की नक्की काय, कारण त्या ठिकाणी शरद पवार जाणार आहेत, राहुल गांधी जाणार आहेत. आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टींवरती लक्ष जाऊ नये मीडियाचं, या सगळ्या गोष्टींच्याच पाठीमागे मीडियाचं लक्ष जाऊ नये म्हणून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते आंदोलन करतायत का. आपण सामान्य एक स्टेबल म्हणून आपण विचार करू, है ना, मध्यस्थी तटस्थ म्हणून आपण विचार करूया की समजा जर राम सातपुतेंचा पराभव झालेला आहे, उत्तमराव जानकरांचा विजय झालेला आहे त्या ठिकाणी, आणि उत्तमराव जानकर म्हणतात की असे एक गाव आहे, मार्कडवाडी गाव आहे, या गावामध्ये मतांचा फेरबदल झालेला आहे आणि त्या गावकऱ्यांची इच्छा आहे की एकदा आपण तपासूया बॅलेट पेपरवरती. ठीक आहे, त्याचा परिणाम कुठं होणार आहे, निवडणुकांमध्ये होणार आहे का, अजिबात नाही. निवडणुका झालेत, निकाल लागलेत, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ग्रामस्थांची मनधरणी करण्यासाठी किंवा ग्रामस्थांना हे समजण्यासाठी की आपण केलेलं काय खरं आहे की खोटे, हितपर्यंतच हा विषय आहे. हा काही निवडणूक आयोगापर्यंत जायचं आहे का, काहीच गरज नाही. निवडणूक आयोग आता समजा उद्या तिथं काही मतं कमी जास्त पडली तर ती मतं इकडे पडणार आहेत का, अजिबात काय नाही तसं. निवडणुका झाल्या, निकाल लागला आहे, सगळं मंत्रिमंडळाची शपथ, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, आमदारांनी आपली शपथ घेतलेली आहे. मग हा विषय काय. हा जर मार्कडवाडी गावातील जनतेला असं वाटत असेल की आम्ही दिलेलं मतदान हे नक्की कोणाला गेलं, हे आम्हाला तरी कळू द्या. आम्ही ना EVMला काय बोलतो, ना बॅलेट पेपरवर काय बोलतो, निवडणूक अधिकाऱ्यांना काय बोलतो आहे का सरकारला काय बोलतो आहे. असं जर करायचं असेल तर मला वाटतं की सत्ताधारी पार्टीनी, ज्यांचं राज्यामध्ये आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पार्टीचे 2 आमदार एक आता पडलेले राम सातपुते आणि हे 2 आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मार्कडवाडीमध्ये जाऊन सभा घ्यायची गरज काय. तुम्हाला माहिती आहे ना की EVM एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, EVM दोषी नाही आहे, EVMमध्ये छेडछाड करू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. मग करू द्या ना त्यांना काय करायचं आहे ते. त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कशाला सभा घेत आहे. आणि तुम्ही सभा घेऊन तुम्ही तो विषय तुमच्या बाजूने वळून घ्यायचा प्रयत्न करून तुम्ही त्या गोष्टीला हायप क्रिएट करताय, अशी हायप देताय की पूर्ण जगाचं, राज्याचं, देशाचं लक्ष तुमच्याकडे लागलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं EVMमध्ये घोळ होत नाही, EVMमध्ये छेडछाड होत नाही, तर करू द्या ना त्यांना, उत्तमराव जानकरांना करू द्या ना. आणि भले ते राजीनामा द्यायला तयार आहेत. जर राजीनामा दिल्यानंतर जर तिथून खरंच राम सातपुतेंना मतदान पडणार असतील तर राम सातपुते आमदार होतील. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान का नाही केलं, किंवा निवडणुकांचा निकाल लागल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्ये का नाही केलं. हा एक विषय असू शकतो, मी तुमच्या सगळ्या गोष्टींचं म्हणणं मान्य करेन. आणि जर मी काय बोललो तुम्हाला आधी की ह्या गोष्टीचा कुठेही म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला या गोष्टीचा काही परिणाम नाही होणार, फरक नाही पडणार. हे जर फक्त हे गावापुरतं मर्यादित असेल. शेवटी बघा, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आमदारांनी शपथ घेतलेले, मंत्र्यांची शपथ, आता मुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली, 14 तारखेला बाकीच्या सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी उरकेल. मग जर गावाची इच्छा आहे तर मला वाटतं गावच्या इच्छेसाठी ते करू द्यायला पाहिजे. त्यांना जे काही साध्य करायचं ते करू द्यायला पाहिजे. पडळकर, खोत आणि राम सातपुते ह्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं मीडिया अटेन्शन आपल्या साईडला वळवून त्यांच्या साईडला कमी वळवून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या उलट होतं. लोकांना मग ते क्युरिओसिटी निर्माण होते की भाई ते करतायत ना, मग तुम्ही त्यांना का आडवं येत आहे, मग तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आहे का.
म्हणजे तुम्हाला असं काहीतरी माहिती आहे की ह्या ठिकाणी असं चुकीचं घडलेलं आहे आणि जर ह्यांनी ते करायला सुरुवात केली तर ते आपलं पितळ उघडं पडेल, असं काही आहे का? जर असं नसेल तर त्यांना करू द्या. जर काय तुम्ही करू देत नसाल तर मग शेवटी लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. ह्याची उत्तरं द्यायची तयारी ठेवा तुम्ही. आणि सदाभाऊ खोतबद्दल मला एक विचारायचं आहे की त्यांना विचारायचं आहे की सदाभाऊ आपण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नेते झाला होता. राजू शेट्टींच्या सोबतीला आपण खांद्याला खांदा लावून आपण फिरत होता. आणि मला आठवते की सदाभाऊ खोत एक शेतकऱ्यांचा मोर्चा आलेला आणि त्या मोर्चेचं एक 5 लोकांचं जे शिष्टमंडळ असतं ते देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटलं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. आणि अचानक काय झालं सदाभाऊ की तुम्ही राजू शेट्टींची साथ सोडली आणि BJPमध्ये आला, BJPमधून तुम्ही आमदार झाला. असं त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून तुम्ही गेलेला. असं तुम्हाला काय मिळालं तिकडे की तुम्ही शेतकऱ्यांचा आता विषय तर घेतच नाही ना, शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रश्नासाठी भांडता किंवा बोलता त्याच्याबद्दल तर तुम्ही बोलतच नाही. पण तुम्ही नाही ते असले उद्योग कधीपासून करायला लागला की इकडे जर निवडणुका होत आहेत, आता तुमचं मतदारसंघ कोणता, दुसरीकडे तुम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये येऊन बोलताय, या साईडला. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही राज्याचे नेते आहेत, ठीक आहे, आपण मान्य करू तुम्ही राज्याचे नेते आहेत. पण जर समोरच्या व्यक्तीला जर खरं खोटं करायचं असेल, जर भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये तुम्ही म्हणाल की निवडणुकांच्या आधी निवडणुकांमध्ये त्याचा काय परिणामच होणार नसेल की जस्ट लोकांना खरं खोटं समजण्यासाठी की आम्ही दिलेली मत कोणाला गेली हे फक्त गावापुरतं मर्यादित राहणार असेल तर तुम्ही खरं तर ह्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे होता. स्वतः राम सातपुते यांनी खरं तर ह्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे होता की जर माझ्या विरोधकाला जर असं डाऊट आहे की या ठिकाणी मतांचा फेरबदल झालेला आहे, पण गावकी पर्यंत मर्यादित जर असेल तर करू द्या ना. उलट तुम्ही स्वतःहून त्याचा पुढाकार घेऊन करायला पाहिजे होतं, पण तुम्ही तसं करताना दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, धनगर समाजाचे नेते आहेत. मार्कडवाडी गाव हे धनगर समाजाचं जास्त गाव आहे आणि धनगर समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र शरद पवारांचं आहे, अशा प्रकारची टीका आज गोपीचंद पडळकर यांनी केली. ते अशा प्रकारची की धनगर समाजाचं बदनाम करायची की बघा धनगर समाजाला लोकशाहीवरती विश्वास नाही, धनगर समाजाला लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नाही. पडळकर साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही धनगर समाजाची शपथ घेतलेली आणि मी स्वतः त्या तुमच्या कार्यक्रमात होतो, आंदोलनात होतो. पुण्यामध्ये आंदोलन घेतलेलं तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्यावेळेला तुम्ही एक नारा दिलेला, एक आवाज दिलेला की बिरोबाची शपथ घेऊन सांगतो मी भाजपसोबत जाणार नाही, बिरोबा शपथ घेऊन सांगतो मी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या सोबत मी कधीच जाणार नाही. तुम्ही त्याच पक्षाकडून तुम्ही आता आमदार म्हणून निवडून आलात. तुम्ही कुठल्या धनगर समाजाचं चांगलं करण्यासाठी मार्कडवाडीमध्ये गेलात आणि त्या मार्कडवाडी गावामध्ये अजूनही इतर लोक राहतात की फक्त धनगर समाज नाही राहत. मग तुम्ही आज असं कसं बोलला की धनगर समाजाला बदनाम करण्यासाठी समोरचा व्यक्ती असं करतो आहे? मला काही घेणं देणं नाही, मला कोणाचा लळा आणि लाडी नाही आहे. जर त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांचं ऐकून घ्या. जर तुम्हाला काय तुम्ही खोटापणा केलाच नसेल तर ते क्लिअर होईल ना. एकदा ते क्लिअर होऊन तर जाईल की 10 वेळा कोणी प्रश्न तर विचारणार नाही की EVM का बेवफाय. एकदा काय असेल ते होऊन जातं ना, एकदा नीट करून टाका ना तो विषय. परंतु मला वाटतं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मार्कडवाडीमध्ये काय इलेक्शन होतात की नाही होतात हे बघायला इंटरेस्ट येणार आहे. परंतु सध्या तरी एवढं दिसतं आहे की मीडिया अटेन्शन कसं आपल्या बाजूला वळवायचं हे सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.